एक्झॅक्टली साऊंड हिलिंग काम कसं करतं? कॅन्सरच्या ट्रीटमेंटला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून याचा उपचार केला जातो. तर मग ह्याच्यावरती रिसर्च कसा झाला किंवा त्याची पुढची म्हणजे साऊंड हिलिंगपर्यंत येण्याची त्याची प्रोसेस काय होती? स्टुडंट्सना याचा कसा फायदा होतो? किंवा प्रेशर असतं, मेंटल प्रेशर असतं किंवा एन्झायटीज असतात बऱ्याच सगळ्या लोकांना कामाच्या वगैरे. रेग्युलर वापरासाठी पण ही ट्रीटमेंट आपण वापरू शकतो. ही ट्रीटमेंट ॲक्च्युली शरीरावर नाही पण ती मनावर, फिलिंग्सवरती ट्रीटमेंट आहे असं पण म्हणू शकतो काय? नमस्कार. वी कॅन्डिडच्या द हिलिंग टॉक्सच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याकडे कुठलाही सण असो, समारंभ असो किंवा सोहळा असो, तो साजरा करण्यासाठी संगीताचा वापर करण्याची फार पूर्वीपासून परंपरा आहे. आणि आजकालच्या जगात धकाधकीच्या या सगळ्या आपल्या रुटीनमधून मन शांत करण्यासाठी सुद्धा आपण संगीतच वापरतो. तसंच मेडिटेशनमध्ये किंवा आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी फार पूर्वीपासून नादाचा वापर केला जायचा. हेच संगीत किंवा हाच नाद वापरून जर आपलं शरीर हील झालं तर, आपलं मन हील झालं तर, साऊंड थेरपीमध्ये याच संगीताचा, याच नादाचा वापर करून आपल्या शरीरावर, आपल्या मनावर थेरपी केली जाते. आजच्या या भागात आपण अशाच साऊंड थेरपिस्टना भेटणार आहोत, दिव्या बाजपेयी यांना. दिव्या, या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. ओम श्री मात्रे नमः. दिव्या गेली 5हून अधिक वर्ष साऊंड हिलिंग किंवा साऊंड थेरपिस्ट म्हणून काम करत आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांवरती याचा वापर केला. मला खूप बेसिक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की साऊंड थेरपी किंवा साऊंड हिलिंग म्हणजे नेमकं काय असतं? मुळात व्हायब्रेशन्स हे आपल्या शरीरावर आतमध्ये पूर्णतः सेल्युलर लेवलला कार्य करतात. बरं. तर साऊंड जेव्हा आपण प्ले करतो किंवा आपण एखादा बोल किंवा इन्स्ट्रुमेंट प्ले करतो, त्याच्यातनं जे व्हायब्रेशन्स निघतात ते आपल्या सेल्युलर लेवलवरती जाऊन कार्य करतात. बेसिकली साऊंड व्हायब्रेशन थेरपी यालाच म्हणतात. अच्छा. आणि हे खूप पूर्वीपासून आपल्याकडे आहे. म्हणजे प्राचीन काळापासून म्हटलं तर अगदी सुरुवात करायला मंदिरात आपण पहिले प्रवेश केल्या केल्या काय करतो तर मंदिरात घंटा वाजवतो. पण कधीही आपण त्या घंटेखाली थांबत नाही. मुळात आपण त्या घंटेखाली कमीत कमी किमान 7 सेकंड तरी थांबलं पाहिजे, कारण त्याच्यातनं जे व्हायब्रेशन्स येत आहेत त्याचं आपल्या बॉडीवरती इफेक्ट होतो आहे आणि ते घेण्यासाठी आपण त्याच्या खाली थांबणं गरजेचं. हे लोकांना माहीतच नाही आहे. आपण वाजवतो आणि पुढे निघून जातो, पण त्याचं कार्य काय आहे किंवा ते आपल्याला काय देऊ शकतं हे आपल्याला माहीत नाही आहे. म्हणजे खरं तर इतक्या सोप्या पद्धतीने साऊंड हिलिंग आपल्याकडे अवेलेबल आहे. आपल्या पूर्वीपासून आपण त्याचा वापर करतोय. तर आम्हाला या एपिसोडमध्ये तेच जाणून घ्यायचं आहे की एक्झॅक्टली साऊंड हिलिंग काम कसं करतं किंवा त्याचा वापर कसा केला जातो? अगदी छोट्या छोट्या गोष्टी, जसं आत्ता मी मंदिराबद्दल बोलले, आपल्या सगळ्यांच्या घरात संध्याकाळी जेव्हा आपण दिवा लावतो त्यावेळेस आपण घंटा फिरवतो. साऊंड हे स्पेस क्लेन्झिंगसाठी पण वापरलं जातं. सो जी आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा साठलेली असेल किंवा ज्या एनर्जी स्टॅग्नेंट झालेल्या असतील त्याला क्लिअर करण्यासाठी आपण बघितलं असेल तर आजी, आई आपल्याकडे मंदिरापासून सुरू करून सगळं घरभर फिरून परत येऊन मंदिरात थांबायच्या. त्याचं कारण काय होतं की त्याच्याने एनर्जीज क्लेन्झ होत आहेत. त्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत त्या इतक्या पॉवरफुल आहेत की एखाद्या व्यक्ती ज्याला हिअरिंग कॅपॅसिटी नसेल कदाचित, पण तो त्या व्हायब्रेशन्सला, कंपनांना फील करू शकतो. आणि याचे उपचारात तर म्हणजे न्यूमरस बेनिफिट्स आहेत आपल्याला, म्हणजे आपण मोजूही शकत नाही इतके बेनिफिट्स आहेत. पण आपण याला अजूनही ऑल्टरनेटिव्ह थेरपी म्हणतो. हे खरंच दुर्भाग्य आहे. मला असं काही तुम्ही स्पेसिफिक सांगू शकाल का की या आजारांमध्ये किंवा या पद्धतीच्या उपचारांमध्ये साऊंड थेरपी ही खूप चांगल्या प्रभावी पद्धतीने वापरता येते? बरेच आजार आहेत. सो बेसिक आपण आत्ताच्या काळात सुरुवात करूया तर स्ट्रेस अँड एन्झायटी, अगदी बेसिक, किंवा स्लीप ॲपनिया. हे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या खूप इझिली साऊंड व्हायब्रेशन थेरपीने हील करू शकतो आपण. 1-on-1 थेरपी असते ज्याला आपण सेल्युलर डिटॉक्स असं म्हणतो, ज्याच्यात हे जे बोल्स आहेत हे आपल्या बॉडीवरती वेगवेगळ्या पार्ट्सवरती प्लेस केले जातात आणि प्ले केले जातात. साधारण 1-1.5 तासाचं सेशन असतं. तर त्याच्या थ्रू आपण सगळं हील करू शकतो, इन्क्लुडिंग कॅन्सर. आणि याच्या केस स्टडीज पण आहेत. ओके. म्हणजे कॅन्सरवरती ह्याचा उपचार कशा पद्धतीने केला जातो? म्हणजे कॅन्सरच्या ट्रीटमेंटला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून याचा उपचार केला जातो? सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून पण आपण करू शकतो. आणि काही आहेत ज्यांचे केस स्टडीज आम्हाला माहिती आहेत, त्यांनी उपचार न घेता फक्त साऊंड हिलिंगने पण स्वतःला बरं केलेलं आहे. आणि
ते माझे मेंटॉर आहेत बेसिकली, जे स्वतः डॉक्टर आहेत. अच्छा. आणि त्यांच्या लहान भावाला कॅन्सर डिटेक्ट झाला होता, युरिनरी ट्रॅक्ट कॅन्सर. तर त्यांनी साऊंड हिलिंग थेरपी, क्लीन इटिंग आणि केमिकल फ्री लाईफ याच्यातनं 8 महिन्यात कोणतीही मेडिकल एड न घेता पूर्णपणे तो आजार बरा केला होता. बरं, म्हणजे इतक्या प्रभावी पद्धतीने तो साऊंड, म्हणजे त्या नादाचा, त्या आवाजाचा वापर करून त्या करता सगळ्या येतं. कॅन्सरवरती आपण करू शकतो. फक्त याच्यात एकच आहे की तुमचा फेथ फॅक्टर, तुमचा विश्वास किती आहे. आता हे जेव्हा आपण डॉक्टरकडे पण ट्रीटमेंटसाठी जातो तर तिथेही ते म्हणतात की मी औषधं देतोय, बघू तुमची बॉडी कशी रिस्पॉन्ड करते. हो. तर सेम इथे पण आहे, तुमची बॉडी कशी रिस्पॉन्ड करणार हे तुमचं किती फेथ फॅक्टर आहे त्या गोष्टीवरती, त्याच्यावर निर्भर करतं. पण कमी जास्त प्रमाणात प्रत्येक व्यक्तीसाठी ते कार्य करतं, फक्त ड्युरेशन कमी जास्त असू शकतं. प्रत्येकाची ॲक्सेप्टन्स लेवल जी आहे त्या पद्धतीने ते काम करू बरोबर. शकतं. मग ह्याच्यात असं काही आहे का की हे फक्त शारीरिक आजार किंवा फक्त मानसिक आजार किंवा किंवा एका विशिष्ट पद्धतीच्या आजारांवरती काम करतं, का ओव्हरऑल सगळ्या आजारांवरती आपण साऊंड हिलिंग वापरू शकतो? ओव्हरऑल सगळ्या गोष्टींसाठी साऊंड हिलिंग वापरलं जाऊ शकतं. त्याचं सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे की साऊंडला क्वांटम इंटेलिजन्स आहे. नाव व्हॉट डू यू मीन बाय क्वांटम इंटेलिजन्स? की आपल्या शरीरात काही व्याधी असेल, कदाचित आपल्याला त्याचं रूट कॉज माहिती नाही आहे, आणि साऊंड व्हायब्रेशन थेरपी ही मुळात रूट कॉजवरती कार्य करते, वरती सरफेस लेवलवर कार्य करत नाही. अच्छा. तर याच्यात सगळ्यात मोठा बेनिफिट हा आहे की क्वांटम इंटेलिजन्स म्हणजे काय, जेव्हा ते व्हायब्रेशन्स आपल्या शरीरात पसरतात तर ते शोधतात की मूळ कुठे आहे, म्हणजे जे काही आपल्याला त्रास आहे, व्याधी आहे, त्याचं मूळ कुठे आहे, आणि ते तिथे जाऊन ते व्हायब्रेशन्स काम करतात. सो आपल्याला आपण कोणतं औषध घेतलं तर ते स्पेसिफिकली जाऊन त्या रूट कॉजला ट्रीट नाही करणार आहे, पण साऊंड व्हायब्रेशन्स हे करतात. ओके. मी तुम्हाला तेच विचारलं होतं की हे एक्झॅक्टली वर्क कसं करतं, म्हणजे साऊंड हिलिंग हे वर्क कसं करतं कुठल्याही आजारावरती? तर जेव्हा आपल्याकडे कोणी येतं ज्याला साऊंड म्हणजे काही प्रॉब्लेम आहे, तर आपण त्यांच्याशी डिस्कस करतो की काय एक्झॅक्टली सिम्पटम्स आहेत, जसं बेसिकली सगळ्या हिलिंग मोडॅलिटीजमध्ये केलं जातं. त्याच्यानंतर हे बोल्स आपण त्यांना सेशन्स सुरुवात करतो. पहिल्या सेशनमध्ये आपण त्यांना नॉर्मल सेल्युलर डिटॉक्स देतो, आणि त्याच्यानंतर त्यांची काय प्रोग्रेस आहे हे आपण ऑब्झर्व करतो. याच्यात जे बोल्स आहेत हे आपल्या बॉडीमधल्या चक्राशी अलाइंड असतात. तर काही बोल्स आहेत जे लोअर चक्रासाठी कार्य करतात, काही बोल्स आहेत जे वरच्या अपर चक्रासाठी कार्य करतात. तर त्याप्रमाणे आपण त्यांना हील करतो. हे बॉडीवरती प्लेस केले जातात आणि ते प्ले केले जातात, ज्याच्याद्वारे त्या प्रत्येक आजारासाठी आम्ही कार्य करतो. आणि ते सर्टन फ्रिक्वेन्सीवरती प्ले करायचे असतात, म्हणजे तो बोल घेतला आणि नुसता वाजवला असं नसतं. तर सर्टन फ्रिक्वेन्सीवरती सर्टन ड्युरेशन नंतर ते प्ले करायचे असतात. अच्छा, म्हणजे त्याच्या स्टेप्स रेझोनन्स क्रिएट करायचा असतो हो त्याचा. हो. म्हणजे जेव्हा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे जर कोणी स्लीप ॲपनियासाठी पेशंट आलेलं आहे, तर त्यांना जेव्हा मी हिलिंग सेशन देते, सगळ्यात पहिले आपण याची जी सुरुवात करतो तर आपण प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशनपासून याची सुरुवात करतो. प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन म्हणजे काय, की आपण बाहेरून आलेलो आहे, आपलं माइंड जे आहे ते बीटा स्टेटमध्ये आहे, तेव्हा आपण फोकस्ड आहोत, आपण इथे तिथे आवाजांवरती लक्ष जाते. प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशनमध्ये आपण त्यांना ऑलमोस्ट अल्फा स्टेटमध्ये नेतो, म्हणजे थोडंसं ट्रान्समध्ये नेतो. ट्रान्समध्ये नेल्यावर काय होतं, तर आपलं सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह होतं, आणि जेव्हा सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह होतं तेव्हा बॉडीची हिलिंग प्रोसेस जी आहे, रिसेप्टिव्हिटी वाढते, आणि त्याच्यातनं हे जे व्हायब्रेशन्स आहेत मग हे आपलं कार्य करायला सुरू करतात. कारण आपली जी बॉडी आहे ही 70% पाण्याने बनलेली आहे, आणि साऊंड ट्रॅव्हल्स 5 टाइम्स फास्टर इन वॉटर. ओके. तर याच्यामुळे आपल्या शरीरात हे खूप पटकन पसरतात, आणि मुळात त्या सेशन नंतर सुद्धा अराउंड 48 to 72 आवर्स हे आपल्या बॉडीमध्ये राहतात. ते व्हायब्रेशन्स हो, म्हणून आम्ही कोणताही सेशन कधीही 3 दिवसाच्या आत लगेच देत नाही. अच्छा. म्हणजे 1-on-1 सेशन्स जे असतात ते साधारणपणे 3 दिवसानंतरच शेड्यूल केले जातात. ओके. म्हणजे याचे पण असे सिटिंग्स असतात का आजाराशी संबंधित असे हो, काही? कोणी अगदी एका सेशनमध्ये पण बरे होतात, म्हणजे अगदी मायनर पेन असेल, लिगामेंटचं कोणतं पेन होतं, असे काही केस स्टडीज आहेत ज्यांना परत यायची गरज नाही वाटली, म्हणजे ते एका सेशनमध्ये पण बरे झाले. काहींचे स्लीप इश्यूज एका सेशनमध्ये बरे झाले.
काहींना जास्त सेशन्स लागतात. याच्यात एक फक्त प्रिकॉशन असते, आपण ज्यांना कोणाला पेसमेकर्स लावलेले असतील आपण त्यांना सेशन्स नाही देऊ शकत, कारण बोल्स त्यांच्या बॉडीवर प्लेस नाही केले जाऊ शकत, कारण ते डिस्टर्ब होऊ शकतं. तर त्यांना ज्या फिमेल्स प्रेग्नेंट असतील त्यांना 1-on-1 नाही देऊ शकत, पण ग्रुप हिलिंग देऊ शकतो. म्हणजे बॉडीवरती त्यांच्या बोल्स नाही प्लेस करत. आणि आपण 5 वर्षाच्या पेक्षा खाली असलेल्या बाळांना नाही देत. नॉर्मल केसमध्ये अगदी काही आजार असेल, जसं की काही कॅन्सर रिलेटेड किंवा कोणते मेजर आजार असतील तर त्यांनाही देऊ शकतो. म्हणजे ही ट्रीटमेंट असं वयाशी रिलेटेड नाही, कोणालाही ती आपण वापरू शकतो रिस्पेक्ट टू हे जर काही मेडिकल कन्सेप्ट. ओके. ह्याच्याबरोबर तुम्हाला विचारायचं आहे की हे जेव्हा साऊंड हिलिंग दिलं जातं किंवा त्याचा जो सेशन असतो त्याच्यामध्ये असे काही थोडे वेगळे अनुभव येतात का लोकांना, किंवा जसं तुम्ही म्हटलात की ट्रान्समध्ये जातो, किंवा ती जी हिलिंगची जी प्रोसेस आहे त्याच्यासाठी काही असं वेगळा लोकांचे काही एक्सपिरियन्सेस आहेत का? सो मी साऊंड हिलिंगसोबत अजून काही एनर्जी हिलिंग मोडॅलिटीज वापरते, कारण मी विविध एनर्जी हिलिंग मोडॅलिटीजमध्ये सर्टिफाईड आहे. याच्यात बरेचसे वेगवेगळे अनुभव येतात. काही जणांना इमोशन्स ट्रॉमाज असतील तर ते उफाळून बाहेर पडतात. काही जण किंचाळू शकतात, काही जण रडू शकतात, काहींना खूप जास्त शिवरिंग होते. असे वेगवेगळे प्रत्येकाचे अनुभव. काही अगदी शांत झोपतात. प्रत्येकाचा अनुभव त्याच्या आत साठलेल्या गोष्टींवरती असतो. सो बेसिकली आपल्याकडे जी कॅन्सरची गाठ पण असते, सो जे साठतं दोज आर इमोशन्स, आणि तेच गाठतं. आपल्याला हे माहिती नाही. जे अव्यक्त झालेल्या भावना आहेत, ज्या आपल्या आत कुठेतरी अडकून बसलेल्या आहेत, त्याचा हा त्रास आहे सगळा. ही ट्रीटमेंट ॲक्च्युली शरीरावर नाही पण ती मनावर, फिलिंग्सवरती ट्रीटमेंट आहे असं पण म्हणू शकतो का? 100% म्हणू शकतो, कारण हे मानसिक शारीरिक सगळ्या वेवरती तुमच्या काम करतं, पण मुळात रूट कॉजवरती काम करते. सो ते जे काही इमोशन्स कुठे अडकलेले असतील आपल्या मनात, कुठेही आपण म्हणू शकतो, तर ते त्याला हील करण्याचं कार्य करतात. अच्छा. पण मग आता जसं तुम्ही बोलताना सांगितलं होतं की आपण मंदिरात गेल्यावर घंटा होत्या, त्या व्हायब्रेशन्स खाली आपण उभं राहायचं आणि ते ॲक्सेप्ट करायच्या. तर मग ह्याच्यावरती रिसर्च कसा झाला, किंवा त्याची पुढची म्हणजे साऊंड हिलिंगपर्यंत येण्याची त्याची प्रोसेस काय होती? सो मुळात हे आपल्याकडचंच आहे. आपल्या प्राचीन भारतात याचे प्रयोग केले गेलेले आहेत. अजूनही जर आपण बघितलं तर तिबेटमध्ये जे मॉनेस्ट्रीज आहेत तिथे अजूनही कोणी आजारी असेल तर ते तिथे घेऊन येतात त्यांना, आणि एका सिंगल बोलने त्यांना हिलिंग दिली जाते. त्यांची साधना त्या लेवलची आहे आणि सगळं काही तिथलं वातावरण आणि पण अजूनही याची ट्रीटमेंट आहे. पण हे जे प्रोटोकॉल्स आहेत किंवा हे यांचे सगळ्यांचे पेटंट बाय डिफॉल्ट US कडे आहेत. अच्छा. पण आपल्याकडे पूर्वीपासून पण तो ओंकाराचा जप किंवा तो व्हायब्रेशन ॲक्सेप्ट करणं हे पूर्वीपासून होतं अगदी. ते, आणि हे साधारण एकाच लेवलला आहे असं पण म्हणू शकतो. मंत्र जपाने पण व्हायब्रेशन्स क्रिएट होतात. ते वेगळ्यारित्या कार्य करतात आणि हे वेगळ्यारित्या कार्य करतात. सो हे जे व्हायब्रेशन्स आहेत हे जे आपले आतले शरीरातील सेल्स असतात त्या प्रत्येक सेलला, म्हणजे मी एक्सपेरिमेंट कदाचित दाखवू शकेन की पाणी जेव्हा आपण या बोलमध्ये घालतो आणि मी रिम करेन जर त्या बोलला, तर ते आपण पाणी उकळतो जेव्हा, तेव्हा कसं होतं तसं होतं. तर इमॅजिन करा आपलं शरीर 70% पाण्याचं आहे. तर जेव्हा हे आपल्या शरीरावरती प्ले होत आहेत तर आपल्या आतमध्ये ते तसं होतंय ॲक्च्युली. म्हणजे शरीर ते प्युरिफाय व्हायला चालू होतं. अच्छा. साऊंड हिलिंग ही जी ट्रीटमेंट आहे किंवा ही जी थेरपी आहे ही बट ऑब्व्हियसली जसं आपण म्हणतो की आयदर ती मेन ट्रीटमेंट म्हणून पण वापरता येऊ शकते किंवा सपोर्टिव्ह म्हणून पण वापरता येऊ शकते. तर त्याचे काही स्पेसिफिक फायदे आहेत का, किंवा काही त्याचे असं तुम्ही सांगू शकता का की या आजारामध्ये त्याचा हा स्पेसिफिक उपयोग होतो, किंवा या पद्धतीच्या आजारांवरती ही ट्रीटमेंट खूप जास्त पद्धतीने वापरता येते? सो मुळात सगळ्या प्रकारच्या आजारांमध्ये याचा उपयोग होऊ शकतो. तुम्ही तुमचे मेडिसिन्स कंटिन्यू करून जर ऑल्टरनेटिव्हली याचा सपोर्ट घेतला किंवा पूर्णपणे याच्यावर जरी रिलायबल राहिला तरी काही हरकत नाही आहे. पण मेडिकल ट्रीटमेंटचा सपोर्ट घ्यावा, कारण की त्याच्याने तुम्हाला तुमची ट्रीटमेंट फास्ट ट्रॅक होणार आहे. तर याच्याबरोबर जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते जास्त लवकर होतं, कारण की रूट कॉजवरती इफेक्ट व्हायला सुरुवात होती आहे तुमच्या. आणि आम्ही जेव्हा कोणतं क्लायंट किंवा जे कोण ट्रीटमेंटसाठी येतात सो आपण त्यांचे रिपोर्ट्स मागवतो. आपण त्यांचे पूर्ण मेडिकल म्हणजे तुमचं ब्लड युरिन सगळे टेस्ट करून यायला सांगतो, आणि तुम्ही परत 3 महिन्यानंतर रेग्युलर ट्रीटमेंट ज्यांची आहे तुम्ही 3 महिन्यानंतर रिपोर्ट्समध्ये तुम्ही स्वतः फरक बघू शकता. म्हणजे जसं आता मी सुरुवातीला म्हणालो होतो की
धकाधकीचं जीवन आहे आता किंवा खूप प्रेशर असतं, मेंटल प्रेशर असतं किंवा एन्झायटीज असतात बऱ्याच सगळ्या लोकांना कामाच्या वगैरे. तर जरी आजार नाही येतो आता, पण ते रुटीन आहे त्या लोकांचं, ते प्रेशर असल्यामुळे पण शरीरावरती बऱ्याचदा निगेटिव्ह त्याचा इम्पॅक्ट पडतो. तर त्या रेग्युलर वापरासाठी पण ही ट्रीटमेंट आपण वापरू शकतो किंवा त्या गोष्टींसाठी असं करू शकतो. अगदी रिलॅक्सेशनसाठी हे खूप चांगलं आहे. आपण कॉर्पोरेट्समध्ये याचे सेशन्स त्याच्याचसाठी घेतो. ग्रुप हिलिंग सेशन्समध्ये पण तुम्ही साधारण एक 45 मिनिटाचं सेशन असतं, ज्याच्यात सगळ्यांना आपण एकत्र हिलिंग देतो. तर त्याच्यात पण तुम्हाला प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. कोणी ट्रान्समध्ये जातं, कोणाला काहीतरी आठवतं, कोणाला काहीतरी वेगळे फिलिंग्स येतात, कोणी खूप रिलॅक्स्ड होतं. आणि मुळात माझा अनुभव जो याच्याबरोबर आहे, तर आम्ही NGOजमध्ये पण सेवा म्हणून हे कार्य करतो. तिथे सगळ्यात जास्त गरज आहे, कारण त्यांचं जे एन्व्हायरमेंट आहे ते त्याच चाकोरीत राहत आहेत. त्यांचं एन्व्हायरमेंट थोडंसं बंदिस्त आहे, त्यांना थोडंसं अनकम्फर्टेबल, पण त्यांना खूप छान वाटतं जेव्हा ते याच्यातून जातात आणि जेव्हा ते अनुभव करतात. तर हे रिलॅक्सेशनसाठी खूप अमेझिंगली काम करतं. आपण वेगवेगळ्या ठिकाणी याचे प्रयोग केलेले आहेत, जसं मी म्हटलं NGOज, कॉर्पोरेट्समध्ये. त्याच्यानंतर आपण आर्मीमध्ये आर्मी वाईफ्ससाठी याचा प्रयोग केला होता. कारण सोल्जर्स फ्रंटवरती असतात, पण मागे फॅमिलीजला त्याच सांभाळतात. त्यांना किती कष्ट होत असतील किंवा किती त्या स्ट्रेस्ड असतील आपण समजू शकतो. तर त्यांना खूप छान अनुभव असा आला होता याचा. अच्छा, जसं तुम्ही आता म्हणता की कॉर्पोरेट्समध्ये प्रेशर हँडल करण्यासाठी किंवा तो स्ट्रेस रिलीजसाठी म्हणून आपण हे वापरतो, पण त्याचबरोबर स्टुडंट्सना याचा कसा फायदा होतो किंवा त्या आता जो ती रॅट रेस आपण म्हणतो की सगळ्यांची चालू आहे आणि एज्युकेशनचं एक प्रेशर क्रिएट झालं आहे, तर त्याच्यामध्ये ह्याचा वापर करता येऊ शकतो आपल्याला? अगदी करता येतो, कारण की याच्याने फोकस वाढतो तुमचा. तुमचं जे मेंटल क्लटर झालेलं आहे, तो जो फॉग क्रिएट होतो, मेंटल फॉग जे आपण म्हणतो, तो क्लिअर होतो. तुमचे शरीरातले स्क्रीन टाईम म्हणा किंवा या सगळ्या गोष्टींमुळे जे काही आतली गणितं बिघडलेली आहेत त्याला सोडवण्याचं काम साऊंड हिलिंग करतं. जर हे साऊंड हिलिंग स्वतः पण ट्रीट करू शकतो आपण, की समजा तशी काही पद्धत आहे याच्यामध्ये का स्पेशलिस्टकडूनच ती करून घ्यायला गरजेचं असतं? आयडियली थेरपीज घेताना तुम्ही स्पेशलिस्टकडनं घेणं गरजेचं आहे, कारण कोणत्या फ्रिक्वेन्सीला प्ले करतोय किंवा काही हे आपल्याला माहीत नसतं. पण डेली बेसिसवर आपल्या घरातला ऑरा क्लेन्स करण्यासाठी किंवा स्वतःचा ऑरा क्लेन्स करण्यासाठी आपण सगळे कुठे ना कुठे फिरायला जातो आणि काही ना काही मोमेंटो घेऊन येतो. बरेच लोक असे असतील ज्यांच्याकडे असे साऊंड बोल्स मोमेंटो म्हणून आणलेले ठेवलेले असतील, तर त्यांना एक रिक्वेस्ट आहे माझ्याकडून की संध्याकाळी त्याला माइल्डली प्ले करायला सुरुवात करा. अगदी जोरात नाही वाजवायचं आहे आपल्याला, पण त्याला माइल्डली प्ले करायला सुरुवात करा आणि प्रत्येक रूममध्ये, घराच्या प्रत्येक रूममध्ये त्याला प्ले करा. तुम्ही तुमच्या घरातल्या एनर्जीजमध्ये डिफरन्स बघू शकाल. कारण याचे वास्तू बेनिफिट्स पण आहेत. आपण यांना स्पेस क्लेन्झिंगसाठी पण यूज करतो. ते 3-4 तासाची प्रोसेस असते, ज्याच्यातनं आपण पूर्ण घरातली एनर्जीज क्लीन करतो. तर याचे इफेक्ट तसे पण आहेत. तर अगदी ज्यांच्याकडे साऊंड बोल्स नसतील, तर जसं मी सुरुवातीला म्हटलं, घंटा मंदिरातली ती तरी वाजवायला सुरुवात करा, जी छोटी आपण आरतीसाठी वापरतो. तो त्यांनी स्वतः केला तरी ती रेमेडी सारखा आपण वापर करू शकतो याच्यामध्ये. अगदी. आता म्हणजे ही पद्धत फार पूर्वापारपासून चालत आलेली आपल्याकडे, की मंदिरात जसं घंटा वाजवायचं किंवा घरामध्ये छोटी घंटी वाजवतो. पण साऊंड हिलिंगवरती असे काही गैरसमज आहेत का की जे लोकांमध्ये खूप पसरले आणि त्यामुळे त्याचा वापर होत नाही? दुर्दैव आहे, पण लोकांना फक्त हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वाटतात. त्यांना याचं महत्त्व माहिती नाही आहे आणि बरेच लोक समहाऊ डिनायलमध्ये जगतात की नाही, याच्याने काही होत नाही. तर जे असं म्हणतात की याच्याने काही होत नाही, माझी त्यांना एकच विनंती असेल की एकदा स्वतः अनुभव करा आणि मग हमखास नाही इफेक्ट झाला ना, तुम्ही खुशाल जाऊन म्हणू शकता की काही होत नाही. पण अनुभव साईड इफेक्ट तसा काहीच नाही. जर काही होणार आहे तर तो फायदाच होणार आहे ह्याच्यामध्ये, त्याच्यात असं हानी काहीच होत नाही. याच्याने तुम्हाला कोणतीही हानी होत नाही. याच्यातनं तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टीसुद्धा हे हील करून जाईल. मानसिक स्तरावर असेल, तुमच्या काही इमोशनल स्टक गोष्टी असतील किंवा फिजिकल लेवलला तुम्हाला काही त्रास होत असेल, ते रिलीज होईल आणि हे नुसतं हीलच करणार आहे, तुम्हाला बरं करणार आहे. याच्यातनं काहीही चुकीचं होणार नाही आहे. सो याचा अनुभव नक्कीच घेऊ शकता. आता समजा हे कोणाला ही थेरपी स्वतःसाठी वापरायची आहे किंवा कोणाला साऊंड थेरपीमध्ये जर समजा करिअर करायचं आहे किंवा थेरपिस्ट म्हणून काम करायचं आहे, तर त्यांच्यासाठी काही तुम्ही गायडन्स देऊ शकता का किंवा त्यांचा काही तुम्ही त्यांना हेल्प करू शकता का? हो, बरेच स्कूल्स आहेत जे हे शिकवतात. स्कूल्स इन द सेन्स हिलिंग स्कूल्सबद्दल म्हणते मी. जसं मी इन्स्टिट्यूट ऑफ साऊंड हिलिंगमधनं शिकलेली आहे. तर असे बरेच आहेत, ऋषिकेश साईडला म्हणा किंवा नॉर्थ साईडला बरेच आहेत. आपल्या इथेही बरेच लोक शिकवतात. तर
पूर्ण कोर्स केल्याशिवाय कधी कोणाला हिलिंग द्यायला जाऊ नका. नुसतं एक बोल घेऊन आलात आणि स्वतः हिलिंग सुरू केली तसं प्लीज करू नका. बिकॉज आपण आपलं शिक्षण पण पूर्ण 15 वर्ष कंप्लीट केल्यानंतर कुठेतरी काहीतरी कार्य करायला जातो. तर हे एक्सपेरिमेंट म्हणून नका करू. तुम्हाला स्वतःच्या घराचा ऑरा क्लेन्स करायचा आहे, तुम्ही करू शकता. पण हे शिकायचं असेल तर प्रॉपर गायडन्स थ्रू जे टीचर्स आहेत, जे सर्टिफाईड आहेत, त्यांच्याकडनं शिकणं गरजेचं आहे. तुम्ही तो स्वतःसाठी त्याचा वापर करू शकता आणि त्याचा फायदा तुम्ही इंडिव्हिज्युअली घेऊ शकता. इंडिव्हिज्युअली घेऊ शकतो, कारण याचे सेल्फ हिलिंग प्रोटोकॉल्स पण असतात. जसं आम्ही कोणाला थेरपी देण्याआधी आम्हाला काही प्रोटोकॉल्स मॅन्डेटरी आहे. आम्ही स्वतःची क्लेन्झिंग केल्याशिवाय दुसऱ्याला देऊ शकत नाही. सर ते जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सगळं शिकवलं जातं आणि ते फॉलो करणं गरजेचं असतं. बिकॉज तुम्ही शेवटी हे एनर्जीचा खेळ आहे. तुम्ही एनर्जी एक्सचेंज करताय समोरच्याशी, तर तुमची एनर्जी पण प्रोटेक्टेड राहणं गरजेचं असतं. आता जसं तुम्ही मागासपासून म्हणता की त्याचे काही प्रकारचे बाउल्स असतात किंवा तर आता आपण इथंही तो बाउल मांडला, तर तो कशा पद्धतीचा त्याचा कसा वापर केला जातो या सगळ्यामध्ये? हा युनिव्हर्सल बोल आहे. हा सिंगल बोल सगळ्या हिलिंगसाठी पण वापरता येतो. पण याच्याबरोबर बेली बोल असतो, ज्याच्याने आपण लोअर चक्रासवरती कार्य करतो. हार्ट बोल असतो, वरच्या चक्रासाठी कार्य करतो. ही बेल आहे, ही स्पेस क्लेन्झिंगसाठी खूप छान कार्य करते. एनर्जी क्लेन्झिंगसाठी खूप छान कार्य करते. याला नुसतं रिम केलं तरी एक असा व्हायब्रेशनल ऑरा क्रिएट होतो पूर्णपणे. त्याच्यानंतर ट्युनिंग फोक्स असतात, गॉंग्स असतात, रेन स्टिक्स असतात. बरेच असे इन्स्ट्रुमेंट्स आहेत जे ओव्हरऑल ग्रुप हिलिंगसाठी बरेच इन्स्ट्रुमेंट्स ॲड होतात. 1-on-1 हिलिंग जे असतं त्यात शक्यतो आपण बोल्सने हिलिंग करतो. ओके. या सगळ्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून आपण ते हिलिंग प्रोसेस कंप्लीट केली जाते. खरं तर तसं म्हटलं तर ही खूप सोपी आणि साधी गोष्ट आहे की ज्याचा आपण वापर डेली लाईफमध्ये करू शकतो. पण समहाऊ ती कोणाला माहीत नाही किंवा आपलं मूळ असूनही आपण ती वापरत नाही असं आपण म्हणू शकतो या सगळ्या गोष्टीला. बरोबर आहे. खरं तर साऊंड हिलिंग हे आपण लहानपणीपासून करत आलो आहे. आपल्या आजी आजोबांनी आपल्या घरात पूजा करतानापासून आपल्याला ते शिकवलं आहे. पण आपल्याला त्याचं महत्त्व माहीत नाही आहे किंवा आपण त्याचा वापर करत नाही आहे. म्हणूनच आजच्या या पॉडकास्टमधनं आपण दिव्या मॅडमकडनं ह्याचं महत्त्व समजून घेतलं. तुम्हाला जर कोणाला या साऊंड हिलिंग थेरपीच्या दृष्टीने काही प्रश्न विचारायचे असतील किंवा थेरपी घ्यायची असेल स्वतःसाठी, तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिव्या मॅडमचा नंबर देतो आहे. तुम्ही वैयक्तिक त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांना मेल करू शकता. आणि अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या थेरपीजबद्दल जाणून घेण्यासाठी वी कॅन्डिड ह्या चॅनलवरती द हिलिंग टॉक्स ही पॉडकास्ट सिरीज नक्की बघत राहा. थँक्यू.